एवढी मोठी कोलंबी होती, बापरे. गाबळून भरलेली. तिकीट घेतलं. आहे जय भाव, जय भाऊ कसा उघडा करू एकदम. टी शर्ट घालायला गेला. हा मला समजला, मला बघून टी शर्ट घालतो तो. मासे पकडायला पण जाम मजा येते इथं. फुल मजा असते मासे पकडायला. फुल मल्याचे मासे जाम भेटतात. आपला हर्षल भाई थरथर भेटत. काय ना ब्लॉक चालू. खूप सुंदर आहे. किती वेळा बोलू सुंदर, कारण हायच सुंदर आमचा गाव. आम्ही भाईने लगेच टी शर्ट घातला जय नियमचा. कसा एरिया कसा दिसतो ना, सनसेट बघ ना कसला खतरनाक आहे. हा अजून आला नाही, आता येईल. अजून बाहेर निघाला नाही. बाहेर निघल्यावर हा बेटा आमचा सनसेट. बॅट पण आणू. त्याला हर्षद दादा कोण घे जा बॅट. जा तुझीच बॅटिंग आता. जा मोठे नाही, तू पण मोठा आहे ना आता. मग खेळाला ते याची बॅटिंग आहे दे. आमचा हर्षा भाईने आता उडी मारत ठरवले. जान दे दूंगा, मैं नहीं मानता, मेरे लिए मैं जान दूंगा. तर हर्षल चाललाय, कारण आमचं लहानपणच इथं डॅम मध्ये गेलंय. म्हणजे आम्हाला काय खूप मोठा डॅम आहे. आणि पाणी खूप गढूळ झालंय, म्हणजे घाण पाणी झालंय. म्हणजे खूपच घाण पाणी झालंय. कसं आहे बघा असं. तर हर्षल भाई आता उडी मारता आमचा. लागला छातीवर तुझ्या. जनावर आहे. लागला नाही ना. थोडक्यात मी आमचा डॅम दाखवला. परत कधीतरी मी एकदा तुम्हाला वापस डॅम दाखवेल, आणि ते पण ड्रोनमध्ये दाखवेल. कारण संध्याकाळी खूप लोक येतात तिथं बसायला, निवांत बसतात. आता इथं सर्व आपले गावातले आमचे आदिवासी लोक आहेत पोरं. तर ते चाललेत मासे पकडायला. कारण जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस मासे येण्याची शक्यता जास्त असते. ते काय ॲक्च्युली लोक रात्री येतात नाही इथे, दारू वगैरे पितात, बिअर वगैरे पितात, आणि बाटल्या वगैरे अशाच फोडून जातात. त्यामुळं थोडासा खालती बघून चालावं लागतं. इकडे लोक किती येतात इकडे, म्हणजे संध्याकाळी असंच चांगलं वाटतं. निसर्गाच्या असं जवळ असं बसून माणसाचं माइंड एकदम शांत होऊन जातो. बऱ्याचशा लोक इथे येऊन थोडं बसतात निवांत. काही लोक इथं रात्री येऊन चिल करतात. हे बघा असे दाखवतो तुम्हाला. हे बघा असे
आणि अशा बाटल्या ठेवून जातात. त्यांनी काय होतं, तिथं कोणी आला मस्ती करत करत दगड टाकली का फुटल्या का झालं, सर्व वांधावून जातं, त्याच्यात पूर्ण काचावून जातात. आणि जशी आता आमची इथली ही लोक आहेत, जसं आम्ही पण इथले लोकल आहेत, तर ही पोरं काय करतात, संध्याकाळी मच्छी वगैरे पकडत जातात. आणि पाऊस जेव्हा भरपूर होतो, ह्याच्या बॉटल्स असतात कोणी फोडल्या वगैरे, तर ह्याच्या काच वगैरे आमच्या लोकांच्या पोरांच्या पायामध्ये जाण्याची जास्त शक्यता असते. तर हा एक मोठा इथं इश्यू आहे. जेवढे पण लोक इथे येतात दारू प्यायला, पण ते लोक खूप घाण करून जातात. करा चिल, पण तुम्ही असं घाण करून मजा नाही त्या गोष्टीला. चंदू बाई तयारी तर झाले, टायर बियर घेऊन. हा चंदू, मला आज काय देशील? काय देशील? मच्छी घे ना मच्छी. काय द्या तुला, बस काय गुतलतो ते. बस काय, आमची पोरं सगळी दिलदार पोरं आहेत. मच्छी वगैरे म्हणजे अशी मारली ना, कधी आपण जर डॅमवरती आलो तर कधी नाही, कधीच बोलणार नाही. पाहिजे तेवढं घेऊन जा भाजीला. आणि कारण कसा डॅम आमचा असा आहे की एवढी मच्छी आहे, खपणार नाही आम्हाला, खपणार नाही मच्छी, एवढी मच्छी आमच्या डॅममध्ये. आणि आता तर वाम पण जाम मोठे झालेत आपले तर, आपले सारे एक एक मासे झालेले. आणि आता छोट्या छोट्या कोलव्या पण तयार झाल्या बऱ्यापैकी. कोलंब्या पण झाले. गेल्या वर्षी मी 3 पकडलेले. मग एक होते 1 किलोचे, 2 भेटलेले. काय बोलतोय? 1 किलोची कोलंबी भेटलेली? एवढी मोठी कोलंबी होती? बापरे. गाबलून भरलेली. मला अर्धा किलोची भेटलेली. 2 दिवस करून खात होतो ती कोलंबी. काय बोलतोय? हो ना. छान. मोठा मासा तर आम्ही भरपूर, म्हणजे मोठा मासा म्हणजे एवढा मोठा मोठा मासा बघितले ना आम्ही, 10-10, 15-15 किलोचा मासा याच्यामध्ये बघितलेला आम्ही. कारण पहिला आपण ओढ झाली ओढतो बघ, माहिती आहे का? हा, ओढ झाली तेव्हा कसला मासा असायचा. आता काय आपल्या ॲक्च्युली पाणी डॅममध्ये कमी होत नाही, त्याच्यामुळं आम्ही ओढ झाली ओढत नाही. ओढ झाली म्हणजे कसा, ॲक्च्युली पूर्ण डॅममध्ये एका साईडनं मासा कोपऱ्यापासून, म्हणजे मासा जाला ओढीत ओढीत जवळ आणायचा आणि जवळ आणून त्याला कोंडवायचा माशाला, त्याला आम्ही ओढ झाली बोलतो. असे बरेच जण. तर इथे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या डॅममध्ये भरपूर म्हणजे भरपूर बुडतात. कोणाला अंदाज नसला का नक्कीच बुडणारच. कारण कुठल्याही आपण जर आपल्या वलकीचा नसेल, जर आपल्या तिथेची काय माहिती नाही आपल्याला त्या डॅमच्या बद्दल, तर तिथे आपण नाहीच गेलेलं बरा. तर आपली आता ही दोन्ही पोरं निघालेत जाले काढायला. आता जाले काढतील तेव्हा तुम्हाला मच्छी पण दाखवतो. आणि बघा आता सूर्य आता बाहेर निघालाय, काय दिसतं एवढा सुपर एकदम व्ह्यू, एकदम सुपर व्ह्यू आहे. मुलांना हा सर्वात जास्त जर कुठली आवडणारी गोष्ट असेल तर बाईक, आणि दुसरी गोष्ट आहे ती ही क्रिकेट. काय झालं पज्जू? काय होतं तिथे? बेडूक होत. चल फिर अभी जाने का है. अभी मेरा फ्रेंड आया ना ऊपर, उसको मिलने के लिए जाने का. चल ब्लॉग बनवते ना. भाई आमची गाडी थोडी आहे भाई, ऍडव्हेंचर डायरेक्ट तिला खालती लागायची भीती वाटते मला. लागते 2-3 वेळा लागली. तिथे पोरं क्रिकेट केलं होती ना. भाई आपला आला दीपेश. भरपूर किती वर्षानंतर दीपेश? भाई 1.5 वर्षानंतर, 1.5-2 वर्ष ना. कम्प्लीट. तर 2 वर्षानंतर दीपेश भेटतोय. आणि पहिला पण आम्ही खूप मजा केली आहे, एकत्र जॉब केलाय आणि आज भेटतोय. आणि आल्या आल्या इकडे गुजरातवरून भाई डायरेक्ट पहिले बाईक आणली आहे. चल तिकडे जायचं का? इकडनं चल ना, खालनं त्या साईडनं. आपल्या दीपेश भाईने घेतले निंजा 300. निंजा 300. अशी आहे, भारी आहे ना. पण आपला डॅम वरती त्यांनी खूप टाइम इथे घालवला आपल्याबरोबर. आता बोलतोय लवकरात लवकर आपण फक्त राईडला जायचंय. नक्की बाबा नक्की. दीपेश भाईची पण गाडी 1 नंबर दिसते भाई. दीपेश पण निघतोय कारण त्याला पण जायचं आहे, त्याचा मित्र थांबलाय. आपण पण निघू आता घरी, कारण आता म्हणजे भरपूर टाइम इथे घालवला आणि मजा आली. ॲक्च्युली पाऊस पण आता भरपूर भरलाय, भरपूर म्हणजे भरपूरच पाऊस भरलाय. आणि बघू आता मासे जर आले तर ठीक, लवकर मासे पण घेऊ आपण. यांच्याकडनं मासे देणार आहे आपल्याला. हो चल 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 भेटू आपण नक्कीच.
हं? ओके. कालोख झाला आता आणि पण आमचे मासे जे काढायला गेले ते अजून बाहेर आलेत नाही, तर त्यामुळे आता मी निघतोय घरी, कारण